आता घेऊयात महाराष्ट्रातील इतर काही घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बातमी हिंगोलीमधून दुसरीही मुलगीच झाली, त्यामुळे नाराज झालेल्या पित्याने अवघ्या 10 दिवसांच्या बाळाला विष पाजल्याची घटना हिंगोलीत घडली आहे। या प्रकरणी नराधम पिता रामकिशन जाधवला पोलिसांनी अटक केली आहे, तर मुलीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात राहणाऱ्या रामकिशनने 4 वर्षांपूर्वी लग्न केलं आणि त्यानंतर आज त्याला दुसरी मुलगी झाल्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे। मंजुरीसाठी शहरामध्ये आलेल्या 15 वर्षीय आदिवासी मुलीवरती ठेकेदारानं बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। नंदुरबारच्या सीबी ग्राउंड जवळच्या एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं। शाळेला सुट्टी लागल्यामुळे ही मुलगी आपल्या आजीसोबत मजुरीसाठी इथे येत होती। 20 एप्रिल रोजी आजीसोबत झोपलेल्या या मुलीला रात्री 2 वाजता पळवून नेत ठेकेदारानं बलात्कार केला। त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्या आजीला अक्कलकुव्यातील त्यांच्या गावी पाठवून देण्यात आलं। उपनगर पोलीस ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ठेकेदार श्यामा पवार फरार झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। 21 एप्रिल रोजी औरंगाबादमधून गायब झालेल्या 2 बहिणी अखेर सापडल्यात। आज सकाळी श्रीरामपूरहून येणाऱ्या एसटीतून या मुली घरी परतल्या। वाळूज भागात राहणाऱ्या ज्ञानोबा रासवे यांच्या 7वी आणि 5वीत शिकणाऱ्या या 2 मुली 21 एप्रिल रोजी शाळेत गेल्या आणि त्या परतल्याच नव्हत्या। गेले 3 दिवस पोलीस त्या मुलींचा तपास घेत होते। 3 दिवसांपूर्वी नानासाहेब अभंग या परिसरातील व्यक्तीने कुंड्या घेण्याच्या बहाण्यानं मुलींना आपल्या गाडीत बसवलं आणि 3 दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरवल्याची माहिती समोर येते आहे। मात्र तो सध्या फरार आहे। त्याच्या घरात नरबळीसाठी लागणाऱ्या वस्तू सापडल्यामुळे पोलिसांनी त्याचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली आहे। चंद्रपूरच्या गोंडसावरी शिवारामध्ये विजेचा धक्का लागून 3 रानव्यांचा मृत्यू झाला। एक पिल्लू जखमी आहे। शेतातील पिकांचं वन्यजीवांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी रामलाल गाडगे याने कुंपणावरती वीज प्रवाह सोडला होता। 17 एप्रिल रोजी शेतातून जाणाऱ्या गव्यांच्या कळपाला या तारांचा स्पर्श झाला। त्यातील 3 गव्यांचा मृत्यू झाला। गव्यांचा मृत्यू लपवण्यासाठी शेतकऱ्यानं त्याला नाल्यामध्ये पुरलं, मात्र जखमी झालेलं छोटं पिल्लू तिथेच ठाण मांडून बसलं होतं। पिंपरी चिंचवडकरांवरती अखेर पाणी कपातीची कुऱ्हाड पडलेली असून आता रहिवाशांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। 2 मे पासून ही कपात लागू होणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सध्याच्या घडीला 38% पाणी पुरवठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11% पाणीसाठा अधिक आहे। मात्र यंदा तापमान 40शी गाठत असल्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणावर होतंय आणि त्याचमुळे ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे। इंदापुरातील भीमा नदी पात्रातील अनेक गावांना वरदान ठरलेल्या भाट निमगाव इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्याची गळती झाल्याचं सध्या बंधारा कोरडा ढाक पडलेला आहे। त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं जळण्याच्या मार्गावर आहेत। नागरिकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। 2005 साली बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याचे ठिकठिकाणी छापे घालण्यात आलेले आहेत, त्यामुळे पाणी या ठिकाणी थांबत नाही। सध्या हा बंधारा माढा इंदापूर तालुक्यातला जोडणारा रस्ता म्हणून वापरला जातो आणि त्यामुळे संबंधित विभागानं त्वरित त्याची डागडुजी करण्याची मागणी केली आहे। वाशिमच्या मंगरुळपीर बाजार समितीमध्ये तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभराचं जेवण मोफत दिलं जात आहे। 22 तारखेपासून नाफेडची तूर खरेदी बंद झाल्यानंतर शेतकरी अडचणीत आलाय। गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी तूर घेऊन बाजार समितीत ठाण मांडून बसलाय। साधारण 125 ते 150 शेतकरी तुरीच्या राखणीसाठी बाजार समितीमध्ये राहत असून त्यांच्याजवळ सकाळच्या चहाची त्याचबरोबर 2 वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे।